फार्म बजेटिंग वरती ह्यावर्षी पण प्रश्न आला होता. टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग काय काय आहेत ह्याच्यावरती पण प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. सो बेसिकली इकॉनॉमिक्स मध्ये खूप स्पेसिफिक टॉपिक असतात ज्याच्यावरती प्रश्न येतात. फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय, फार्म प्लॅनिंग म्हणजे काय, स्टेप्स इन्व्हॉल्व काय काय आहेत, किंवा फार्म बजेटिंग काय असतं, टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग काय काय आहेत, किंवा आपण म्हणूया फार्म बजेटिंग वरती प्रश्न असतो. मार्केटिंग, टाइप्स ऑफ मार्केट वरती वगैरे प्रश्न असू शकतो तुम्हाला, किंवा मार्केटिंग जे आहे मार्केटिंग मधले स्पेसिफिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ मार्केटिंग इन इंडिया, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारतील, जसं की किसान क्रेडिट कार्ड वरती प्रश्न विचारतील. किंवा आपण म्हणूया की मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मार्केट न्यूज म्हणजे काय, मार्केट इंटेलिजन्स म्हणजे काय, ह्याच्यावरती असं एखादं शॉर्ट नोट विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. क्रेडिटचे टाइप्स काय काय आहेत हे ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे खूप स्पेसिफिक असे क्वेश्चन्स ह्याच्यावरती येतात. त्यामुळे एवढं स्पेसिफिकली पाठ करणं एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, किंवा ह्याच्यावरती एवढे टॉपिक जरी तुम्ही केला की मोर दॅन सफिशियंट आहे. परत मी तुम्हाला हेच सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स, आणि एक्झाम्पल्स ते जे आहेत थोडेसे काय करायचे, करंट अफेअर्स किंवा करंट मधले थोडेसे एक्झाम्पल्स तुम्हाला घेणं एक्सपेक्टेड आहेत. किंवा कारण का नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या वगैरे आहेत, किंवा नवीन मार्केटिंग मॉडेल्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला करंट अफेअर्स मध्येच मिळणार आहेत. थोडंसं काय करायचं, प्रत्येक मंथला काय करायचं की थोडंसं कुरुक्षेत्र मॅगझिन बघायचं. कुरुक्षेत्र मॅगझिन फक्त टॉपिक बघायचं कुरुक्षेत्र मॅगझिन मध्ये. कुरुक्षेत्र बघायचं, हेडिंग काय बघायचं, आणि त्याच्यावरती काय दिलेलं असतं त्यांनी, टॉपिक्स कोणकोणते आहेत. म्हणजे टॉपिक जर काय तुम्हाला वाटलं की ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड कुठला टॉपिक असेल तर तो घ्यायचा, आणि त्याच्यावरती थोडंफार वाचायचं आणि व्हॅल्युएशन करत बसायचं. खूप जास्त करत बसायचं नाहीये. आपण थोडंसं बघूया की नेमकं कसं केलं जातं, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता बघा, कोऑपरेटिव्ह टुवर्ड्स न्यू हाईट्स. आता प्रश्न काय कोऑपरेटिव्ह वरती आहेत. आता कोऑपरेटिव्ह वरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जीएस 3 मध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण कोऑपरेटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर सोसायटीज जे आहेत, आय एम टॉकिंग अबाउट सोसायटीज. आता ऍग्रिकल्चर सोसायटी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण लक्षात घ्या की कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये दोन गोष्टी असू शकतात, एक क्रेडिट असतं आणि नॉन क्रेडिट असतं. कुठल्या सोसायटीज असतात, दोन. क्रेडिट सोसायटीज असणार, नॉन क्रेडिट सोसायटीज असणार आहेत. क्रेडिट म्हणजे जे ओनली फक्त क्रेडिट प्रोव्हाइड करतात, जसं की तुमच्या पतसंस्था वगैरे असतात, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज आहेत, पॅक्स आहेत तुमच्या, डीसीसी बँक आहे, हे काय तुमचे, हे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी झाले. पण ह्याच्याबरोबर काय असतात, नॉन क्रेडिट सोसायटीज असतात. जसं की मार्केटिंग असेल किंवा बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग असेल. मार्केटिंग आपण बघूया की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इट्स अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. किंवा बेसिकली आपण म्हणूया की शुगर केन इंडस्ट्रीज जे आहेत तुमच्याकडे, ते काय झाले तुमचे, दे आर नथिंग बट द कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे ह्या कोऑपरेटिव्ह वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ कोऑपरेटिव्ह प्रेझेंट इन इंडिया, त्यांचं क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं, त्यांचं फंक्शन्स विचारलं जाऊ शकतं, त्याचे चॅलेंजेस काय काय, प्रॉब्लेम्स काय काय हे विचारलं जाऊ शकतं. डायरेक्टली तुमचा टॉपिक काय, कोऑपरेटिव्ह होते. आता कोऑपरेटिव्ह टॉपिक तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये आहेत. मॅगझिन उचलायची, टॉपिक काय काय बघायचं, कोऑपरेटिव्ह रिअलायझेशन. आता ऑब्जेक्टिव्ह काय काय, ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेत. आता थोडेच ऑब्जेक्टिव्ह आहेत, लक्षात ठेवा. पण बेसिकली आपल्याला काय होतं की याच्यामधून काहीतरी व्हॅल्युएशन मिळून जातं, ते व्हॅल्युएशन बघायचं. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतात बघा. आता ह्याच्यामध्ये बघा, फॉर्मेशन ऑफ नॅशनल लेव्हल कोऑपरेटिव्ह सोसायटीज, भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड.
हे हे काय मिळतं तुम्हाला थोडंसं काय कशासाठी महत्वाचं आहे हे कंटेंटसाठी महत्वाचं आहे. आता बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम येतो की कंटेंट कुठून आणायचा, मग हे थोडंसं व्हॅल्युएशन करणं एक्सपेक्टेड आहे. आता ह्याच्यामध्ये बघा विकसित भारत @2027 विजन अँड कोऑपरेटिव्ह रोल, म्हणजे विकसित भारत साठी बेसिकली कोऑपरेटिव्हचा रोल. मग आता ह्याच्यामध्ये एक समजून घ्या की तुम्हाला जर काही कोऑपरेटिव्ह वरती क्वेश्चन जर आला तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय लिहू शकता की विकसित भारत आपल्याला 2027 पर्यंत 47 पर्यंत जर काय अचीव्ह करायचं असेल तर कोऑपरेटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्क्लुजन मिळालं ना बेसिकली. आता तुमचा प्रॉब्लेम काय होता की कन्क्लुजन कसं करायचं सर ऍग्रिकल्चर मध्ये, मग बघा हे तर तुम्हाला कन्क्लुजनचा पार्ट मिळतोय. मग हे फक्त कन्क्लुजन साठी आपल्याला वापरायचं नाहीये, पण हा कंटेंट साठी आपल्याला टॉपिक्स महत्वाचे आहेत लक्षात ठेवा कंटेंट डेव्हलप करण्यासाठी. कोऑपरेटिव्ह टूल फॉर इन्क्लुसिव्ह अँड पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट. आता हे जे वाक्य आहेत तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये सुचत नाहीत लक्षात ठेवा, पण हे खूप महत्वाचे वाक्य आहेत. ब्रिजिंग रूरल अर्बन डिवाइड, डेमोक्रेटायझिंग इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज, स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह विथ डिजिटलायझेशन, ट्रान्सपरन्सी अँड गव्हर्नन्स रिफॉर्म्स, एम्पॉवर लोकल पीपल ऍज ऍक्टिव्ह डेव्हलपमेंट पार्टिसिपंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये होते काय लक्षात घ्या, समजून घ्या याच्यामध्ये की याच्यामध्ये खूप चांगले चांगले पॉईंट्स मिळतात आपल्याला, म्हणजे जे पॉईंट्स आपल्या बुक्स मध्ये आहेत नोट्स मध्ये आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळायला लागले त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे बघा. आता ह्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स वरती जर का तुम्हाला सोल्युशन द्यायचं असेल, वे फॉरवर्ड असेल, कारण का जर का तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट आर द चॅलेंजेस फेस्ड बाय द कॉपरेटिव्ह इन इंडिया, आता चॅलेंजेस लिहिलेत, मग आता ह्याला सोल्युशन काय, सी यू आर गेटिंग द सोल्युशन्स हिअर. डायरेक्टली हे सोल्युशन मिळतंय काय, स्ट्रॅटेजी फोकस एरियाज फॉर कॉपरेटिव्ह, एक्सपांड इज ऑफ डुईंग बिझनेस, डेफिनेटली डन आहे. इम्प्रूव्ह ऍक्सेस टू अफोर्डेबल फायनान्स, जे तुम्हाला सुचणार नाहीये ते तुम्हाला कुठून मिळतंय, त्या टॉपिक्स मधून मिळतंय. अंडरस्टँडिंग. म्हणजे बघा आता ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा साठी सुद्धा काय मिळते तुम्हाला, एक पॉईंट मिळाला कॉपरेटिव्ह एस्टॅब्लिशमेंट करा. मग जेव्हा ऑर्गॅनिक फार्मिंग आपण अॅग्रोनॉमी मध्ये टॉपिक बघितला त्याच्यामध्ये तुम्ही कॉपरेटिव्ह हा एक पॉईंट टाकू शकता, म्हणजे तुम्हाला कंटेंट मिळत जातोय लक्षात ठेवा वेगवेगळ्या टॉपिकसाठी. आता क्लीन एनर्जीसाठी, आता क्लायमेट चेंजचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये क्लीन एनर्जीसाठी कॉपरेटिव्ह एस्टॅब्लिशमेंट करा. यू आर गेटिंग द वन मोर पॉईंट इन द इकॉलॉजी. हे झाल्यानंतर फूड प्रोसेसिंगसाठी, फूड प्रोसेसिंग. सो अगेन हॉर्टिकल्चर असेल किंवा फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन हा टॉपिक असेल, ह्याच्यासाठी तुम्हाला कंटेंट पाहिजे, कंटेंट मिळतोय तुम्हाला. ऍग्रीटेक असेल, सप्लाय चेन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, रुरल टुरिझम, हेल्थकेअर सर्व्हिसेस, ह्या सगळ्या पॉईंट्स ना कुठं नाही तर कुठं तर तुम्ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये टाकू शकता. सो यू आर गेटिंग मोर अँड मोर पॉईंट्स, रिमेंबर. ठीक आहे. Now see, key tools and portals, e-Samyukti and e-Samriddhi. One of the again best केस स्टडीज म्हणूया किंवा एक्झाम्पल्स म्हणूया, तुम्हाला हे मिळत आहे तिथे. सी अनदर पॉइंट, सी ऍग्रिकल्चर 4.0 व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. आता हा डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ऍग्रीटेक रिव्हॉल्युशन कसं करायचं आहे, किंवा ऍग्रिकल्चर 4.0 वरती एखादी शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर हे असे टॉपिक्स असतात, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा. आता इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया आणि चॅलेंजेस फेस्ड. आता चॅलेंजेस ऑलरेडी बघितलेत आपण इंडियन ऍग्रिकल्चरचे काय, बट अगेन यू आर गेटिंग सर्टन डाटा. सी लो प्रोडक्टिव्हिटी अँड यील्ड गॅप्स 20 ते 60% लोअर दॅन ग्लोबल ऍव्हरेज. म्हणजे हे कुरुक्षेत्र जो काय मॅगझिन आहे हे तुम्हाला कशासाठी मिळतंय, यू आर ऑल्सो गेटिंग दिस फॉर दिस पर्टिक्युलरली GS3 मध्ये सुद्धा तुम्हाला हा कंटेंट मिळणार आहे. म्हणजे कुठे GS3 मध्ये, GS3चा जो काय ऍग्रिकल्चर सेक्शन आहे त्याच्यासाठी, म्हणजे ऍग्रिकल्चर ऑप्शनल प्लस GS3 फॉर बोथ यू आर गेटिंग दिस. कन्सेप्ट ऑफ डिजिटल ऍग्रिकल्चर, स्मार्ट फार्म डिजिटलायझेशन, म्हणजे डिजिटलायझेशन वरती जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल, आता हा डिजिटलायझेशन वरती जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला पेपर 1 मध्येच येणार आहे लक्षात ठेवा. अँड इट मे बी द पार्ट ऑफ युअर ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा एक्सटेन्शन सर्व्हिस, ह्या 2 टॉपिक मध्येच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे हा. तर ह्याच्यासाठी तुम्हाला कंटेंट मिळत जातोय किंवा केस स्टडीज मिळत आहेत. नाउ सी सेकंड टॉपिक इज कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड पर्स्पेक्टिव्ह. ऑलरेडी ह्या वर्षी क्वेश्चन विचारलाय तुमचा, इजंट इट. सो क्लायमेट रेझिलिएंट ऍग्रिकल्चर वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, कंटेंट तुम्हाला मिळायला लागला याच्यामध्ये. येस,
सी जनरल एडिटिंग टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मिंग ऍग्रिकल्चर. सो इट इज अ जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर. आता जीन एडिटिंग वरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्याच्यावरती सुद्धा ह्याच्यावरती कंटेंट आहे. सो बेसिकली दिस टॉपिक इज अगेन रिलेटेड टू जेनेटिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजी आपण म्हणूया. बायोटेक्नॉलॉजी मध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि याचा ऍग्रिकल्चर मध्ये यूज कसा केला जातो. सो बेसिकली यू कॅन लिंक देअर. कार्बन फार्मिंग. आता कार्बन फार्मिंग आपण ऑलरेडी बघितलेलं आहे टॉपिक. कशामध्ये? इकॉलॉजी मध्ये आणि अॅग्रोनॉमी मध्ये मी ऑलरेडी ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहून दिलेली. कार्बन फार्मिंग म्हणजे काय ऑलरेडी इट इज बिन आस्ड, म्हणजे हे ऑलरेडी आहेत लक्षात ठेवा टॉपिक्स मध्ये. म्हणजे आणि हा ऑगस्टचा मॅगझिन आहे आणि हा टॉपिक आपण कुठे गेलाय? आपण जून मध्ये टॉपिक केलेला आहे. कुठला? इकॉलॉजीचा. त्याच्यामध्ये हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे कार्बन फार्मिंग म्हणजे काय. सो हे टॉपिक्स येत आहेत वारंवार, खूप महत्वाचे आहेत. जीएस साठी म्हणा किंवा ऑप्शनल साठी, दोन्हीसाठी सुद्धा. मग थोडंसं टॉपिक्स बघायचे, टॉपिक नुसार तुम्हाला कळतं की वाचायला पाहिजे की नाही, कारण का तुम्हाला कुठं नाही तर कुठेतरी ते मेन्स मध्ये कामाला पडणार आहे, लक्षात ठेवा. गेटिंग? तर हे थोडंसं बघत चला वारंवार, खूप महत्वाचं आहे. कंटेंट तुम्हाला एनहान्स करायला किंवा एनरिचमेंट करायला खूप मदत करेल. ठीक आहे.